This is amazing. Oh my God, it's so good. We have to get the recipe. थिंकिंग ऑफ मेकिंग दिस आय हॅव गॉट यू कवर्ड. आज मस्त असा टेस्टी चाट करणार आहे. चाट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, म्हणजे असं बघितल्यानंतर खायची इच्छा तर होतेच. आमच्या लहानपणी कोल्हापूरला विद्यापीठ हायस्कूल जवळ एकदम भारी असा चाट मिळायचा. म्हणजे लहानपणी आम्ही अंबाबाईला दर्शनाला गेलो ना की बाबांकडे हट्ट करून तो चाट आम्ही घ्यायचो आणि मस्त दोघी जणी मिळून फस्त करायचो, मी आणि माझी बहीण. चाट म्हटलं की ती चव अजूनही आठवते. तर असा मस्त चटपटीत चाट आज मी बनवणार आहे, तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला चाटसाठी पांढरे वाटाणे लागणार आहेत. तर इथे मी 2 वाट्या पांढरे वाटाणे घेते. 2 वाट्याने थोडेसे कमी आहेत, पण तेवढे ऑलमोस्ट 2 वाट्या आहेतच. तर साधारण 2 वाट्या असे पांढरे वाटाणे घेतलेत. हे आपल्याला आता भिजत घालायचे. भिजत घालण्यापूर्वी ते एकदा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि मग आपण ते भिजत घालूया. हे रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचे, म्हणजे चाट करायच्या आदल्या दिवशी हे भिजत घालायचे, म्हणजे मग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हे चांगले भिजतात. तर बघा इथे दुसऱ्या दिवशी आता हे वाटाणे चांगले भिजलेत. तर आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे. तर त्यासाठी पहिल्यांदा मी इथे मीठ घालते थोडंसं, 1-2 चमचे, आणि हळद 2 चमचे, आणि हे चांगले आता शिजवून घ्यायचे कुकरला. एक 7 ते 8 शिट्टी आम्ही देणार आहे आणि चांगले शिजवून घेणार आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटे शिजत घालायचे. इथे मी 4 बटाटे घेतलेत आणि ते पण आपल्याला उकडून घ्यायचे. तर हे पण मी आता उकडत ठेवते बटाटे. तुमच्या कुकरमध्ये जागा असेल तर कुकरमध्येच ॲट अ टाईम तुम्ही वाटाणे आणि बटाटे असं दोन्ही एकदम शिजवलं तरी चालू शकतं. माझ्याकडे तेवढी जागा नव्हती म्हणून मग मी बटाटे वेगळे उकडतीये. इथे मी बडीशोप पावडर करून घेते. तर इथे मी 5 ते 6 चमचे बडीशोप घालते मिक्सरमध्ये आणि याची एकदम बारीक अशी पूड करून घ्यायची. ही आपल्याला चाटमध्ये लागणार आहे. तर आता आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया. तर त्यासाठी पुदिना 1 वाटी, कोथिंबीर 1 वाटी, जिरं 2 चमचे, मिरच्या आणि 1 इंचाचं आलं, हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. तर बघा इथे बारीक अशी मी त्याची पेस्ट करून घेतली आहे. मी आता एका बाउलमध्ये ती काढून घेते. ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच बाकीचे मसाले घालायचे नाही आहेत, फक्त मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे मी बाजूला ठेवते. चाटसाठी आपल्याला चिंचेची चटणी पण लागणार आहे. तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. तर ती चटणी आपल्याला नंतर चाटवर घालायची आहे, तर तो व्हिडिओ पण तुम्ही नंतर नक्की बघा. तर आता चाटसाठी काय काय स्पायसेस लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. जिरेपूड, जिरं, धनेपूड, चाट मसाला, तिखट, बडीशोप पावडर, बटर आणि मीठ, कांदा 1 वाटी आणि टोमॅटो 1 वाटी. आणि हे बटाटे आता उकडून झाले, त्याची मी सालं काढून घेतली आहे आणि त्याला स्मॅश करून घ्यायचे. अगदी खूप जास्त असे बारीक नाही करायचे, थोडेफार ते बारीक नाही झाले तरी चालणारच आहे. आणि आता हा चाटसाठी लागणारे पिवळे वाटाणे हे शिजून झालेत, चांगले मऊ असे शिजवून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता, हे अगदी मऊ असे शिजवून घेतलेत मी. इतपत आपल्याला ते शिजवायचे, म्हणजे वाटाणा हातात घेतल्यानंतर तो अगदी असा पिठूळ असा लागला पाहिजे किंवा मऊ असा लागला पाहिजे, इतपत आपल्याला ते शिजवून घ्यायचं. इथे वाटाणे जर टचटचीत राहिले असतील तर मग तुमचा चाट चांगला नाही होणार. तर हे पिवळे वाटाणे शिजणं फार महत्त्वाची प्रोसेस आहे ह्याच्यामधली. तर आता हे शिजवून झालेत. आता मी फोडणीची तयारी करते. आता फोडणीसाठी मी कढईमध्ये थोडं तेल घेते. साधारण 1-2 पळ्या तेल घेतले मी इथं. त्याच्यामध्ये बटर घालते 1 चमचा. तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं, मग कांदा घालायचा. कांदा हा चांगला परतून घ्यायचा.
1-2 मिनिटं मी हा त्याचा कच्चटपणा जाईपर्यंत परतून घेते. आता थोडासा सॉफ्ट झालाय. आता मी त्याच्यामध्ये टोमॅटो घालते. टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ घालते त्याच्यामध्ये आणि हा चांगला परतला की 1-2 मिनिटं मी तो झाकून ठेवणार आहे, म्हणजे मग तो चांगला शिजेल. तर मी आता ताट झाकलंय आणि 1-2 मिनिटं याला वाफ येऊ देते. 2 मिनिटांनी आता बघा चांगली वाफ आली आहे. तर ह्या स्टेजला आता आपल्याला वाटाणे आणि बटाटा घालायचा आहे. तर पहिल्यांदा मी बटाटा घालून घेते. बटाटा घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा. आणि आता पिवळे वाटाणे घालतीये. वरनं थोडं पाणी घालायचं. आता इथं मी साधारण 2 पेले पाणी घातलंय. तुम्हाला जर अजून थोडंसं पाणी घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तुम्हाला जर वाटलं की घट्ट आहे खूपच जास्त तर मग थोडं पाणी अजून वाढवून घातलं तरी चालतं. आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घेते. आणि आता सगळे स्पाइसेस आपण त्याच्यामध्ये घालूया. तर इथे 2 चमचे जिरेपूड घालते पहिल्यांदा. 3 चमचे धणेपूड, 3 चमचे बडीशेप पावडर, आणि 3 चमचे तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला खूप जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही थोडं अजून तिखट घातलं तरी चालेल. 2 ते 2.5 चमचे चाट मसाला आणि मीठ. 1 चमचा मीठ घातलंय. मीठ ऑलरेडी आपण घातलं होतं वाटाणे शिजवताना. तर आत्ता फक्त अजून थोडंसं मीठ मी घातलं. तुम्हाला जर वाटलं की अजून थोडंसं मीठ लागणार आहे तर तुम्ही त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. तर आता हे व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं. आणि 10 मिनिटं आपल्याला त्याला चांगलं शिजत ठेवायचं आहे, म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये चांगले मुरतात. मधनं हे असं हलवत राहायचं, म्हणजे मग ते खाली लागत नाही. नाहीतर मग ते हलवलं नाही तर खाली लागण्याची शक्यता असते. 10 मिनिटांनी सगळे मसाले त्याच्यामध्ये छान एकजीव होतील. तर बघा इथे 10 मिनिटं झाली आहेत आणि आता आपला चाट रेडी आहे. तर आता मी तो प्लेटमध्ये काढून घेते. तर बघा इथे दिसतानाच किती सुंदर दिसतोय आणि खूप छान असा वास येतोय त्याचा. तर त्याच्यामध्ये मी आता कांदा घालतीये, कोथिंबीर, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी. चिंचेची चटणी थोडीशी जास्त घालायची म्हणजे तो छान लागतो. आणि शेव. हे सगळं घालायचं. काही जण वरनं दही पण घालतात, म्हणजे बाहेरच्या चाटमध्ये बऱ्याचदा दही ते थोडंफार घालतात, 1-2 चमचे. तुम्हाला आवडत असेल तर घाला. बाजूला साईडला जरी दिलं असं दही तरी चालतं. तर असा हा मस्त चाट आपला रेडी आहे. एकदम मस्त चव आली आहे या चाटला. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. असा हा एकदम घरगुती पद्धतीचा हा चाट मी केलाय. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये काही एनहान्स करायचं असेल तर तुम्ही करू शकता. जसं की ह्याच्यामध्ये तुम्ही समोसा घालू शकता किंवा आलू टिक्की, पाणीपुरीच्या पुऱ्या जरी चुरडून घातल्या तरी छान लागतात. पण मला एकदम घरगुती पद्धतीचा आणि थोडाफार हेल्दी असा हवा होता, म्हणून मी ह्याच्यामध्ये बाकी काहीच ॲडिशन नाही केलेलं. तर असा हा मस्त एकदम टेस्टी चाट आता मी खाणार आहे. And now I am enjoying my tasty homemade chaat.